Dear student, we are seeing practice set 2.6, question number 5. Suyash scored 10 marks more in the second unit test than that in the first unit test. आता काय सांगितलं की सुयश जो आहे तर त्या सुयशला पहिल्या घटक चाचणीमध्ये काय सांगितलेले की सुयशला गणिताच्या पहिल्या चाचणीमध्ये मिळालेल्या गुणांपेक्षा दुसरी असणारी जी काही चाचणी जी आहे तर त्या चाचणीमध्ये 10 मार्क जे आहे तर ते 10 मार्क त्याला त्या ठिकाणी जास्त मिळाले. पुढे 5 times the marks in the second unit test is equal to the square of the marks in the first unit test. पुढे काय सांगितलंय की दुसऱ्या चाचणीच्या 5 पट मिळालेले जे काही मार्क जे आहेत काय सांगितलंय की दुसऱ्या चाचणीतील गुणांची असणारी जी काही 5 पट जी आहे तर ती 5 पट कशी आहे पहिल्या चाचणीतील गुणांच्या मार्कांच्या वर्गा एवढी आहे. फाइंड इज स्कोर इन द फर्स्ट युनिट टेस्ट. तर त्याचा असणारा जो काही पहिल्या चाचणीमध्ये असणारे जे काही गुण जे आहेत तर ते गुण त्या ठिकाणी किती. आता काय करता येईल सोल्युशन. की लेट सुयश गेट असं सांगितलंय की लेट द सुयश गेट आर स्क्वेअर स्कोर एक्स मार्क्स in the first unit test. सुयशला पहिली असणारी जी काही चाचणी जी आहे तर त्या चाचणीमध्ये समजा एक्स मार्क त्या ठिकाणी आहे. देन ही स्कोर काय सांगितलेले देन ही स्कोर एक्स प्लस 10 marks in the second unit test. त्याला दुसऱ्या चाचणीमध्ये किती मार्क पडले तर पहिली असणारी जी काही चाचणी जी आहे तर त्या पहिल्या चाचणीपेक्षा काय केलेले 10 मार्क त्याने त्या ठिकाणी जास्त पडलेले आणि म्हणून सुयश जो आहे तर त्या सुयशला दुसऱ्या चाचणीचे मार्क किती म्हणल्या कोणी एक्स प्लस 10 त्या ठिकाणी. त्याच्यानंतर पुढे पहा काय सांगितलं की 5 times द मार्क्स इन द सेकंड युनिट टेस्ट. पहा पुढे 5 times मार्क्स इन द सेकंड युनिट टेस्ट इज इक्वल. आता सेकंड युनिट टेस्ट मध्ये त्याचे मार्क किती आहे एक्स प्लस 10 आणि त्याचे काय सांगितलं आपल्याला 5 times म्हणजे 5 पट त्या ठिकाणी करायची आणि म्हणून याला 5 ने त्या ठिकाणी आपण मल्टिप्लाय करणार. पुढे आपल्याला काय सांगितलंय द स्क्वेअर ऑफ द मार्क इन द फर्स्ट युनिट टेस्ट. पुढे पहा की स्क्वेअर ऑफ द मार्क्स इन द फर्स्ट युनिट टेस्ट. आता फर्स्ट युनिट टेस्ट मध्ये त्याचे मार्क किती आहेत एक्स आणि त्याचा काय करायचं आहे स्क्वेअर त्या ठिकाणी करायचं. पुढे फ्रॉम द गिव्हन कंडिशन उदाहरणातील अटीनुसार. आता उदाहरणातील अट काय आहे की 5 times द मार्क्स इन द सेकंड युनिट टेस्ट. आता 5 times मार्क इन द सेकंड युनिट टेस्ट किती आहे हा काय दिलेले की 5 into x plus 10 काय सांगितलेले पुढे इज इक्वल टू काय सांगितले द स्क्वेअर ऑफ द मार्क्स इन द फर्स्ट युनिट टेस्ट. स्क्वेअर ऑफ द मार्क्स इन द फर्स्ट युनिट टेस्ट इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. अशा प्रकारचं आपल्याला उदाहरणामधील असणारे जे काही अट जे आहे तर त्या अटीवरून अशा प्रकारचं असणारं जे काही इक्वेशन जे आहे तर ते इक्वेशन आपल्याला
आता हे इक्वेशन याचं रूपांतर आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये त्या ठिकाणी करू. हा 5 मल्टिप्लाय करा 5x प्लस इथे आले 50 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर, किंवा हेच आपल्याला असं लिहिता येईल बा की एक्स स्क्वेअर मायनस 5x मायनस 50 इज इक्वल टू 0. काय केलं, जनरल फॉर्म मध्ये मी लिहिला. 2 घातांक असणार 1 घातांक असणार या बाजूला नेलं, कॉन्स्टंट टर्म सुद्धा काय केली या बाजूला. आता पुढे या ठिकाणी आपल्याला -50 आहे. -50चे असे 2 फॅक्टर त्या ठिकाणी शोधायचे की त्यांचं मल्टिप्लिकेशन किती आलं पाहिजे, 50 त्या ठिकाणी आलं पाहिजे, आणि सबस्ट्रॅक्शन किती आले पाहिजे, -10. चिन्हाचा नियम आपल्याला माहिती आहे की शेवटचे पद जर धन असेल तर काय करतो, मधल्या पदाचं चिन्ह मोठ्या संख्येला आणि उरलेलं चिन्ह उरलेल्या संख्येला. -10 इंटू +5 दॅट इज -50. -10 + 5 किती ऍडिशन येताना असते, -5 म्हणजे बरोबर येताना असते. आता पुढे मधल्या पदाची खोड काय केली कोणी की एक्स स्क्वेअर -10x प्लस 5x मायनस 50 इज इक्वल टू 0. ही मधल्या पदाची खोड आपण केली. -10x प्लस 5 बरोबर किती, -5. आता पहिले असणारे जे काही 2 टर्म जे आहेत तर त्याच्यामध्ये काय कॉमन दिसतंय, तर x कॉमन आहे. x कॉमन जर घेतला तर x ने x वर्गला डिवाइड केलं, x मायनस x ने 10x ला डिवाइड केलं, -10. त्याच्यानंतर पुढे 5x आणि -50 किंवा 5x आणि 50 याच्यामध्ये +5 आपण त्या ठिकाणी काय करू, कॉमन त्या ठिकाणी काढू. 5 ने 5x ला डिवाइड केलं, x प्लस मायनस 5 ने 50 ला डिवाइड केलं की त्याला 10 इज इक्वल टू 0. पुन्हा x मायनस 10 त्या ठिकाणी कॉमन आहे. देअरफॉर x मायनस 10 कॉमन काढलं, काय शिल्लक राहिलं, x हाय कॉमन काढला प्लस 5 इज इक्वल टू 0. x मायनस 10 इज इक्वल टू 0 और x प्लस 5 इज इक्वल टू 0. देअरफॉर x इज इक्वल टू -5 आहे, राईट साईडला नेले, +10 त्या ठिकाणी झाले, और x इज इक्वल टू +5 आहे, राईट साईडला नेले, -5. या ठिकाणी एकच्या 2 व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी मिळाल्या. या 2 व्हॅल्यू पैकी एक व्हॅल्यू जी आहे तर ती आपल्याला कशी मिळाली, निगेटिव्ह त्या ठिकाणी मिळाली. आता ह्याची काही व्हॅल्यू जी आहेत आपल्याला मार्क्स त्या ठिकाणी फाइंड आउट करायचे आहेत. आपल्याला माहिती, बट द मार्क्स कॅनॉट बी निगेटिव्ह. गुण जे आहेत तर ते गुण त्या ठिकाणी ऋण असू शकत नाही, आणि म्हणून ही जी काही व्हॅल्यू जी आहे तर ती व्हॅल्यू काय करायला होतं आपल्याला, अनऍक्सेप्टेबल. पुढे काय लिहिता येईल आपल्याला, बट द मार्क्स कॅन नॉट बी निगेटिव्ह. गुण जे आहे तर ते गुण त्या ठिकाणी ऋण असू शकत नाही, आणि म्हणून काय म्हणणार, देअरफॉर x इज इक्वल टू -5 इज अनएक्सेप्टेबल. इज काय म्हणणार आहे, अनएक्सेप्टेबल. म्हणून x बरोबर -5 ही असणारी जी काही किंमत जी आहे तर ती किंमत काय करणार आहे आपण, अग्राह्य त्या ठिकाणी. आणि म्हणून ग्राह्य किंमत कोणती असणार आहे आपली, x इज इक्वल टू 10, आणि देअरफॉर x इज इक्वल टू 10 ही आपली असणारी काही किंमत जी आहे तर ती किंमत त्या ठिकाणी ग्राह्य. आपल्याला काढायला काय सांगितलं, फाइंड इज स्कोर इन द फर्स्ट युनिट टेस्ट. तो आपण मानलेला x, आणि देअरफॉर हा फायनल आन्सर मी त्या ठिकाणी लिहितो. देअरफॉर काय सांगता येईल की सुयश scored x is equal to 10 marks in the first unit test. आणि म्हणून त्या ठिकाणी सुयश जो आहे तर त्या सुयशनं पहिल्या चाचणीमध्ये किती मार्क त्या ठिकाणी मिळवलेले आहे, 10 मार्क त्या ठिकाणी मिळवलेले आहे.
अशा पद्धतीने आपल्याला हे असणार ते काही एक्झाम्पल जे आहे तर ते एक्झाम्पल त्या ठिकाणी सोडवता येईल. याच्यानंतरचं आपल्याला पुढचं उदाहरण त्या ठिकाणी पाहायचंय. पुढचं एक्झाम्पल दिलेलं आपल्याला, मिस्टर कासम रन्स ए स्मॉल बिझनेस ऑफ मेकिंग अर्बन पॉट. श्री कासम जे आहे तर ते कासम काय करता नसतात तर त्यांचा मातीची भांडी बनवण्याचा त्या ठिकाणी उद्योग जो आहे तर तो उद्योग त्या ठिकाणी, आता हा छोटा व्यवसाय आहे म्हणून त्याला त्या ठिकाणी कुटीर उद्योग त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो. म्हणजे मातीची भांडी बनवण्याचा त्यांचा त्या ठिकाणी व्यवसाय. ही मेक्स सर्टन नंबर ऑफ पॉट्स ऑन डेली बेसिस. ते दररोज काय करता नसतात, ठराविक संख्येने किंवा ठराविक संख्येची किंवा ठराविक ते दररोज ठराविक संख्ये एवढी भांडी जी आहे तर ती भांडी काय करता नसतात, तयार त्या ठिकाणी करता नसतात. पुढे आपल्याला सांगितलं पहा की प्रोडक्शन कॉस्ट ऑफ इच इज ₹40 more than the 10 times total number of pots he makes in one day. आता पुढे काय सांगितलंय की प्रत्येक भांड्याचं असणारं काही प्रोडक्शन कॉस्ट जे आहे, निर्मिती मूल्य जे आहे तर ते कसं आहे, तयार केलेल्या भांड्यांच्या संख्येच्या 10 पट. काय सांगितले, तयार केलेल्या भांड्यांच्या संख्येची 10 पट अधिक ₹40 त्या ठिकाणी आहे. बाकी सांगितले ₹40 त्या ठिकाणी. पुढे, इफ प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स पर डे इज ₹600. जर त्या ठिकाणी सर्व भांड्यांचा एका दिवसाचा तयार करण्याचा खर्च जो आहे तर तो ₹600 जर असेल तर काय सांगितलंय, फाइंड द प्रोडक्शन कॉस्ट. तर त्या भांड्याचं निर्मिती मूल्य पहा, फाइंड द प्रोडक्शन कॉस्ट ऑफ वन पॉट. म्हणजे एका भांड्याचं निर्मिती मूल्य जे आहे तर त्या निर्मिती मूल्य, आणि पुढे आपल्याला सांगितलंय नंबर ऑफ पॉट्स ही मेक्स पर डे. आणि एका दिवसात बनवलेल्या ज्या काही भांडी जी आहे तर त्या भांड्यांची संख्या आपल्याला त्या ठिकाणी काय करायला सांगितली, काढायला त्या ठिकाणी सांगितली. सोल्युशन की लेट कासम, let the Kasam makes X earthen pots per day. समजा कासम जो आहे तर तो दिवसाला काय करतो, X मातीची भांडी त्या ठिकाणी बनवतो. पुढे, then the cost of earthen pot is. या ठिकाणी मातीचं असताना ते काय भांड जे आहे तर त्या भांड्याची किंमत आपल्याला त्या ठिकाणी सांगितली. कशी सांगितली पहा की प्रोडक्शन कॉस्ट ऑफ इच पॉट इज ₹20 more than 10 times the total number of pots. आता किती भांडी त्या ठिकाणी तयार करतोय तर X भांडी त्या ठिकाणी तयार करतो. बरोबर. त्याच्यानंतर पुढे काय सांगितलं की प्रोडक्शन कॉस्ट ऑफ इच पॉट इज ₹40 more than the 10 times the total number of pots. आता या ठिकाणी टोटल नंबर ऑफ पॉट्स किती असणार आहे, 10x, आणि त्याच्यापेक्षा कितीने सांगितले, ₹40 काय सांगितलेले तर त्या ठिकाणी ते जास्त सांगितले. आणि म्हणून या ठिकाणी द कॉस्ट ऑफ earthen pot हे सांगितले 10x + 40. बरोबर. आता प्रश्नामध्ये काय अट दिलेली त्याच्यानुसार पहा, फ्रॉम द गिव्हन कंडिशन, आता कंडिशन काय सांगितलेली पुन्हा एकदा की प्रोडक्शन कॉस्ट ऑफ इच पॉट इज ₹20 more than the 10 times total number of pots. मग त्या ठिकाणी कसे करता येईल पहा की या ठिकाणी किती भांडी बनवतो तर X मिळतो, X भांडी बनवतो. आणि टोटल कॉस्ट ऑफ द earthen pot किती दिलेलं आपल्याला, 10x + 40. म्हणजे दोघांचं काय करावं लागेल आपल्याला, मल्टिप्लिकेशन त्या ठिकाणी करावं लागेल. X × 10x
प्लस 4t आणि टोटल असणारे जे काही प्रोडक्शन कॉस्ट आपल्याला दिलेली पहा पुढे दिलेले इफ प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स पर डे इज ₹600. त्यांचे असणारे ते काही निर्मिती मूल्य जे आहे तर ते निर्मिती मूल्य किती दिलेले आपल्याला ₹600 त्या ठिकाणी. आता हे इक्वेशन आपल्याला त्या ठिकाणी सोडायचे. एक्सने आतमध्ये मल्टिप्लाय करा. एक्सने 10x ला जर मल्टिप्लाय केलं तर 10x² प्लस एक्सने 40 ला मल्टिप्लाय केलं 40x इज इक्वल टू 600. 10x² प्लस 40x मायनस 600 इज इक्वल टू 0. तर अशा प्रकारचं इक्वेशन जे आहे तर ते इक्वेशन आपल्याकडे इथे काय करू शकतो आपण 10 ने इच टर्मला त्या ठिकाणी डिव्हाइड करू शकतो आणि म्हणून पुढे डिव्हाइडिंग इच टर्म बाय 10. आता 10 ने डिव्हाइड जर केलं तर काय येईल x² प्लस 4x मायनस 60 इज इक्वल टू 0. अशा प्रकारचं इक्वेशन आपल्याला त्या ठिकाणी मिळालं. पुढे -60चे असे दोन त्या ठिकाणी फॅक्टर आपल्याला त्या ठिकाणी शोधायचे. यांचं मल्टिप्लिकेशन त्या ठिकाणी -60 आलं पाहिजे आणि ऍडिशन मात्र त्या ठिकाणी 4 आलं. शेवटचं पद ऋण असेल तर काय करतो मधल्या पदाचं चिन्ह अधिक आहे तर ते मोठ्या संख्येला आणि उरलेलं चिन्ह उरलेल्या संख्येला. +10 -6 -60 ऍडिशन केली. 10 मधून -6 गेले किती राहिले तर +4x राहिले. या ठिकाणी 4x ची फोडफा काय केली आपण x² प्लस 10x मायनस 6x मायनस 60 इज इक्वल टू 0. 10x ची फोड आपण केली. पहिल्या दोघांमध्ये काय कॉमन दिसतंय तर x कॉमन आहे. x ने x² ला डिव्हाइड केलं x ने 10x ला डिव्हाइड केलं 10 आहे. 6x मायनस 60 याच्यामध्ये -6 आपण त्या ठिकाणी कॉमन काढू. पुढे -6 ने -6 ला डिव्हाइड केलं तर त्या ठिकाणी ते प्लस येईल. 6 ने 6x ला डिव्हाइड केलं तर किती आता नसते तर त्या ठिकाणी x येईल. मायनस मायनस प्लस येईल. 6 ने 60 ला डिव्हाइड केलं तर 10 त्या ठिकाणी इज इक्वल टू 0. पुन्हा आपल्या लक्षात येतं नसतं x + 10 कॉमन काढलं. x + 10 कॉमन जर काढलं तरी ते शिल्लक काय राहिलं x हे कॉमन काढलंय -6 इज इक्वल टू 0. देअरफॉर x + 10 इज इक्वल टू 0 or x - 6 इज इक्वल टू 0. पुढे x इज इक्वल टू +10 आहे राईट साईडला नेलं -10 झाले. x इज इक्वल टू -6 आहे राईट साईडला नेले +6. या ठिकाणी पुन्हा x च्या आपल्याला त्या ठिकाणी 2 व्हॅल्यू मिळाल्या. त्याच्यापैकी एक व्हॅल्यू त्या ठिकाणी मायनस त्या ठिकाणी. आता ही x म्हणजेच काय म्हटलंय आपण तर त्या ठिकाणी अर्धन पॉट्स पर डे. याच्यामध्ये आपल्याला पुढे सांगता येईल बट द नंबर ऑफ अर्धन पॉट्स कॅनॉट बी निगेट. पुढे बट द नंबर ऑफ अर्धन पॉट्स कॅनॉट बी निगेटिव्ह. जी भांड्यांची असणारी जी काही संख्या जी आहे तर ती ऋण त्या ठिकाणी असू शकत नाही आणि म्हणून x इज इक्वल टू 10 अनएक्सेप्टेबल. देअरफॉर x इज इक्वल टू -10 इज अनएक्सेप्टेबल आणि म्हणून त्या ठिकाणी x बरोबर -10 ही किंमत कशी असणार आहे अग्राह्य असणार आणि म्हणून ग्राह्य किंमत कोणती असणार आहे आपली x इज इक्वल टू 5. आपल्याला फाइंड आउट करायला काय सांगते पहा की फाइंड प्रोडक्ट कॉस्ट ऑफ 1 पॉट अँड नंबर ऑफ द पॉट्स ही मेक्स पर डे. पहा त्याचं उत्तर आपल्याला त्या ठिकाणी लिहिता येईल. द नंबर ऑफ पॉट द कॉस्ट ऑफ इच अर्बन पॉट्स. पहा कॉस्ट ऑफ इच अर्बन पॉट्स आपण मानले की कॉस्ट ऑफ इच अर्बन पॉट इज इक्वल टू किती मांडली 10x + 4t त्या ठिकाणी मांडली.
10 into 5 plus 40 is equal to 50 plus 40 is equal to 90. आणि एवढे काय असणार आहे? रुपीज त्या ठिकाणी असणार आहे. ज्या ठिकाणी प्रत्येक भांड्याची असणारी काही किंमत जी आहे तर ती किंमत किती मिळाली आपल्याला पहा. त्या ठिकाणी 10×50 405 इथे प्लस 10x प्लस 40 आहे. 10 ची किंमत किती आली? 6 आहे. आपण 5 त्या ठिकाणी टाकली. त्या ठिकाणी 6 आहे. 6 जर केली तर या ठिकाणी 60 प्लस 40 दॅट इज किती येताना दिसते? 100 येताना दिसते. आणि म्हणून त्या ठिकाणी प्रत्येक भांड्याची असणारी काही किंमत जी आहे तर ती आपल्याला मिळाली 100. त्याच्यानंतर पुढे काय सांगितलं आपल्याला की नंबर ऑफ पॉट्स ही मेक्स पर डे. आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला पुढे या ठिकाणी आपल्याला नंबर ऑफ पॉट्स ही मेक्स पर डे इज इक्वल टू एक्स इज इक्वल टू किती आलेले? 6. त्या ठिकाणी दिवसाला किती भांडी बनवतो तर त्या ठिकाणी तो 6 भांडी त्या ठिकाणी बनवतो. आणि प्रत्येक भांड्याचा असणारा जो काही खर्च जो आहे तर तो खर्च किती आहे तर त्या ठिकाणी 100 रुपये आहे. तर अशा पद्धतीने हे उदाहरण जे आहे तर ते उदाहरण आपल्याला त्या ठिकाणी सोडवता येईल. पुढचं उदाहरण आपल्याला पाहिजे की प्रतीक टेक्स 8 hours टू ट्रॅव्हल 36 किलोमीटर डाऊनस्ट्रीम अँड रिटर्न टू द सेम स्पॉट. आता काय सांगितलं की एका नदीमध्ये बोटीने प्रवाहाच्या विरुद्ध 36 किलोमीटर जाऊन परत त्याच ठिकाणी येण्यासाठी प्रतीकला किती तास लागतात तर 8 तास त्या ठिकाणी लागतात. त्याच्यानंतर पुढे द स्पीड ऑफ द बोट इन द स्टील वॉटर इज 12 किलोमीटर पर आवर. त्या ठिकाणी असणारी काही बोट जी आहे तर त्या बोटीचा संत पाण्यामधला असणारा जो काही वेग जो आहे तर तो वेग किती दिलेला आपल्याला? 12 तास पर किलोमीटर त्या ठिकाणी दिलेलं आहे. तर काय सांगितलंय? फाइंड द स्पीड ऑफ द वॉटर करंट. तर पाण्याचा काय करायचं आपल्याला तर त्या ठिकाणी असणारं जे काही पाणी जे आहे तर त्या नदीच्या प्रवाहाचा असणारा जो काही वेग जो आहे तर तो वेग आपल्याला त्या ठिकाणी काढायचा. पहा त्या ठिकाणी आता प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे? स्पीड ऑफ द बोट इन द स्टील वॉटर आपल्याला दिलेलं आहे. सोल्युशन काय काय गिवन दिलेले? द स्पीड ऑफ द बोट इन स्टील वॉटर किती दिलेले? 12 किलोमीटर पर आवर हे आपल्याला दिलेलं त्या ठिकाणी. बरोबर. म्हणजे त्या ठिकाणी असणारे जे काही बोट जे आहे तर त्या बोटीचा संत पाण्यामधला वेग जो आहे तर तो वेग आपला ते. आणि काढायला काय सांगितलं? फाइंड द स्पीड ऑफ द वॉटर करंट. तर स्पीड ऑफ द वॉटर करंट आपण एक्स म्हणू. लेट द स्पीड ऑफ वॉटर करंट बी एक्स किलोमीटर पर आवर. त्या ठिकाणी की बोट जी आहे तर त्या बोटीचा पाण्याच्या दिशेनं म्हणजे पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेनं असणारा जो काही वेग जो आहे तर तो वेग किती म्हणला आपण त्या ठिकाणी एक्स किलोमीटर पर आवर. आता या ठिकाणी आपल्याला लक्ष देता नसते. काय लक्ष देता नसते की एक्स लेस दॅन 12 म्हणजे पाण्याचा असणारा जो काही प्रवाहाचा वेग जो आहे तर तो कसा आहे? बोटीचा असणारा जो काही वेग जो आहे तर त्या वेगापेक्षा कसा आहे? लहान त्या ठिकाणी आहे. एवढं फक्त त्या ठिकाणी लक्षात ठेवा, बाकी काहीच नाही. येते त्याच्यानंतर पुढे आता आपल्याला काय काय देन द स्पीड ऑफ द बोट डाऊन स्ट्रीम आपल्याला काढायचं. देन
स्पीड ऑफ बोट डाउनस्ट्रीम त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, काढायचं. म्हणजे बोटीचा असणारे काही चाल जी आहे तर ती चाल कशी काढायची, आपल्याला डाऊनस्ट्रीमने त्या ठिकाणी काढायची. आता डाऊनस्ट्रीमला ती किती असणार आहे, तर 12 + x किलोमीटर पर आवर्स त्या ठिकाणी असणार आहे. येते काय केलेलं आहे, स्पीड ऑफ द बोट डाऊनस्ट्रीम तर किती आलेलं आहे, 12 + x आलेलं आहे. मग अशाच पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी पुन्हा द स्पीड ऑफ द बोट इन अपस्ट्रीम त्या ठिकाणी काढायची. पुढे द स्पीड ऑफ बोट इन अपस्ट्रीम. आता अपस्ट्रीम जी आहे तर ती मात्र कशी असणार आहे, 12 - x त्या ठिकाणी किलोमीटर पर आवर्स त्या ठिकाणी असणार आहे. दोन वेग त्या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचे. बोट जे आहे तर त्या बोटीचा डाऊनस्ट्रीमचा असणारे काही स्पीड जे आहे तर ते स्पीड आपण मानले 12 + x, आणि असणारे काही बोट जे आहे तर त्या बोटीचं अपस्ट्रीम असणारे काही स्पीड जे आहे तर ते स्पीड किती मानलेलं आपण 12 - x किलोमीटर पर आवर. आता गिव्हन कंडिशन मध्ये काय दिलेलं आहे की प्रतीक टेक्स 8 hours टू ट्रॅव्हल 36 किलोमीटर डाऊनवर्ड स्ट्रीम अँड रिटर्न टू द सेम स्पॉट. तर या ठिकाणी एक लक्षात घ्या. आता पुढे या ठिकाणी पाणी जे आहे तर त्या बोट जे आहे तर त्या बोटीचा प्रवाहाच्या दिशेनं असणारा वेग आणि प्रवाहाच्या विरुद्ध असणारा जो काही वेग तो आपण त्या ठिकाणी काढला. मग आपल्याला माहिती की स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. आपण त्या ठिकाणी सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये हा फॉर्म्युला न त्या ठिकाणी काढला. आपल्याला टाइम दिलेला आहे, किती दिलेला आहे, 8 hours मध्ये. मग आपण पहा टाइम इज इक्वल टू काय होईल, टाइम स्पीडची जागा घेईल आणि स्पीड कुठे येईल, टाइमच्या जागी. म्हणजे डिस्टन्स अपॉन टाइम, डिस्टन्स अपॉन स्पीड अशा प्रकारचा फॉर्म्युला जो आहे तो फॉर्म्युला आपल्या त्या ठिकाणी पहा. त्या ठिकाणी फ्रॉम द गिव्हन कंडिशन काय सांगितलंय की प्रतीक टेक्स 8 hours टू ट्रॅव्हल 36 किलोमीटर डाऊन स्ट्रीम अँड रिटर्न टू द सेम स्पॉट. प्रवाहाच्या दिशेने त्या ठिकाणी जाऊन पुन्हा त्या ठिकाणी मूळच्या जागेवर येण्यासाठी प्रतीकला त्या ठिकाणी काय किती तास लागतात, 8 तास त्या ठिकाणी लागतात. मग आता पहा या ठिकाणी आपल्याला टाइम जो आहे तर तो टाइम त्या ठिकाणी दिलेला आहे 8 hours. टाइम किती दिलेला आहे, 8 त्या ठिकाणी. मग आता या ठिकाणी आता टाइम जो आहे तर तो आपल्याला त्या ठिकाणी पहा द स्पीड ऑफ द बोट डाऊन स्ट्रीम तर ते डिस्टन्स किती आहे, 36 आहे. बरोबर, 36 आहे. पुढे स्पीड जी आहे तर ते स्पीड आपल्याला माहिती, द स्पीड ऑफ द बोट डाऊन स्ट्रीम स्पीड किती आहे तर त्या ठिकाणी 12 + x आहे. त्याच्यानंतर अशाच पद्धतीने टाइम आपल्याला काढायचे. पुन्हा डिस्टन्स किती असणार आहे, 36. तेच अंतर आहे 36 अपॉन स्पीड जे आहे तर ते स्पीड कोणतं, द स्पीड ऑफ द बोट अपस्ट्रीम किती आहे 12 - x. आणि हे जे काय अंतर जे आहे तर ते अंतर त्याच्यासाठी किती तास लागतात तर 8 तास त्या ठिकाणी लागतात. पुन्हा एकदा त्या ठिकाणी लक्षात घ्या कशी इक्वेशन आपण त्या ठिकाणी बनवली. तर स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. आणि म्हणून या ठिकाणी प्रवाहाच्या दिशेने जाण्यासाठी लागलेला जो काही वेळ आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाण्यासाठी लागलेला वेळ असा एकूण वेळ किती दिलेला आपल्याला 8 तास त्या ठिकाणी. त्याच्यानंतर पुढे क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण करू. 1 ने इकडे गुणा 8 ने इकडे. पहा 1 ने त्या ठिकाणी इकडे जर त्या ठिकाणी जर गुणलं तर काय होईल त्याचा आपल्याला त्या ठिकाणी विचार जो आहे तर तो विचार त्या ठिकाणी करायचा आहे. पुढे आता पुढे
आपण काय करू, याचा त्या ठिकाणी काय करू, एलसीएम त्या ठिकाणी काढू. एलसीएम जर काढला तर तो येईल त्या ठिकाणी 12 प्लस एक्स इंटू 12 मायनस एक्स, बरोबर, इज इक्वल टू आपले हे 8/1. लेफ्ट साईडचा आपण विचार करू. तर एलसीएम आपला किती आला दोघांचा, 12 प्लस एक्स आणि अनदर ब्रॅकेट 12 प्लस. हा जो काही एलसीएम जो आहे तर त्या एलसीएमला या ठिकाणी 12 प्लस एक्सने जर भागलं तर शिल्लक काय राहिलं, 12 मायनस एक्स. आणि या 12 मायनस एक्सने काय करू आपण, 36 जे आहे तर त्याला त्या ठिकाणी मल्टिप्लाय करू, जे 36 इंटू 12 मायनस एक्स प्लस पुढे पुन्हा 12 मायनस एक्सने हा जो काही एलसीएम जे आहे तर त्या एलसीएमला डिवाइड केलं तर ते जातील, म्हणजे शिल्लक काय राहिले 12 प्लस एक्स. 12 प्लस एक्सने पुन्हा 36ला त्या ठिकाणी डिवाइड करू, म्हणजे 36 इंटू 12 प्लस एक्स, बरोबर. पुन्हा एकदा लक्षात घ्या, एलसीएम याचा काढला, आपण काय करतो, एलसीएम जो आहे तर त्या एलसीएमला काय केलं, 12 प्लस एक्सने त्या ठिकाणी डिवाइड केलं तर शिल्लक राहिलं 12 मायनस एक्स. या 12 मायनस एक्सने 36ला त्या ठिकाणी मल्टिप्लाय. पुन्हा 12 मायनस एक्सने काय केलं, या एलसीएमला डिवाइड केलं, हे कॅन्सल झाले, शिल्लक राहिले 12 प्लस एक्स. या 12 प्लस एक्सने 36ला त्या ठिकाणी मल्टिप्लाय. पुन्हा आपल्या लक्षात येत नसते की 36 या ठिकाणी आपण कॉमन काढू. 36 कॉमन जर काढला तर कंसामध्ये काय राहते, 12 मायनस एक्स प्लस 12 प्लस एक्स अपॉन 12 प्लस एक्स अनदर ब्रॅकेट 12 मायनस एक्स इज इक्वल टू 8/1. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण काय करतो. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर काय मिळते, एकने इकडे गुणलं तर किती आलं, 36 इंटू 12 मायनस एक्स प्लस 12 प्लस एक्स इज इक्वल टू 8 इंटू काय आता नसते पहा त्या ठिकाणी 8 इंटू 12 प्लस एक्स अनदर ब्रॅकेट 12 मायनस एक्स. अशा प्रकारचं मल्टिप्लिकेशन त्या ठिकाणी. पुढे आता त्या ठिकाणी मायनस एक्स प्लस एक्स त्या ठिकाणी कॅन्सल झाले. त्याच्यानंतर 36 12 प्लस 12 किती आले, 24 इज इक्वल टू 8 इंटू. त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं नसते, काय लक्षात येतं नसते, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचे फॅक्टर्स आपल्याला माहिती, ए प्लस बी अनदर ब्रॅकेट ए मायनस बी. अशा प्रकारचे फॅक्टर्स जे आहेत तर ते फॅक्टर्स या ठिकाणी दिले. हेच काय असणार आहे, 12 स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर त्या ठिकाणी असणार. पुढे आता 36 इंटू 24 आणि या ठिकाणी आपले 8 आहे. 8ने मी या ठिकाणी मल्टिप्लाय आहे इकडे नेले तर त्या ठिकाणी ते डिव्हाइड होती. 36 अपॉन 24 डिवाइडेड बाय 8 इज इक्वल टू 12 स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. 8ने 24ला डिव्हाइड केलं 3 आलं, जे 36 इंटू 3 इज इक्वल टू पुढे 12चा असणारा तो काही स्क्वेअर जो आहे तर तो 12चा स्क्वेअर आपल्याला माहिती किती आहे, 144, बरोबर. इज मायनस किती आहे, एक्स स्क्वेअर. ते इथपर्यंत त्या ठिकाणी आपलं उदाहरण त्या ठिकाणी आलं. याच्यानंतर पुढे आता पुढे 36 इंटू 9 केलं तर त्या ठिकाणी 108 इज इक्वल टू 144 मायनस एक्स स्क्वेअर. आता या ठिकाणी आपण काय करू, इक्वेशन त्या ठिकाणी बनवण्याचा प्रयत्न करू. मी काय करतो, 108 मायनस 144 इज इक्वल टू मायनस एक्स स्क्वेअर. आता 144 मधून 108 गेले तर मायनस 36 इज इक्वल टू मायनस एक्स स्क्वेअर. दोन्ही बाजूंची साईन जी आहे तर ती साईन जर बदलली तर काय येईल पहा, एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 36. त्या ठिकाणी दोन्ही बाजूंची काय केलं, चिन्ह बदलली, एक्स स्क्वेअर आधी दिलं त्याच्यानंतर कॉन्स्टंट. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन जे आहे एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 36 हे आपल्याला माहिती. कसं सोडू आपण, टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स. आता ठिकाणी मी लिहितो की टेकिंग, शॉर्टकटमध्ये म्हणतो मी, टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑफ बोथ साइड्स.
दोन्ही बाजूंची जर वर्गमूळ जर घेतली तर x इज इक्वल टू प्लस ऑर मायनस 6 येईल. दोन्ही बाजूंची वर्गमूळ घेतली तर दोन किमती आपल्याला या ठिकाणी मिळाल्या. या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की x इज इक्वल टू प्लस 6 और x इज इक्वल टू मायनस 6 त्या ठिकाणी. याच्यामध्ये एक किंमत त्या ठिकाणी आपली अग्राह्य असणार आहे, कारण त्या ठिकाणी स्पीड जे आहे तर ते स्पीड कॅनॉट बी निगेट. पुढे आपल्याला लिहिता येईल बट द स्पीड कॅन नॉट बी निगेटिव्ह. वेग जो आहे तर तो वेग त्या ठिकाणी ऋण असू शकत नाही आणि म्हणून त्या ठिकाणी ऍक्सेप्टेबल असणारी काही व्हॅल्यू जी आहे तर ते ऍक्सेप्टेबल व्हॅल्यू किती असणार आपली 6 त्या ठिकाणी असते. आपल्याला काय शोधायला सांगितलंय, फाइंड द स्पीड ऑफ द वॉटर करंट. आता स्पीड ऑफ द वॉटर करंट आपण त्या ठिकाणी मानलेलं आहे. पहा किती मानलेलं आहे, स्पीड ऑफ द वॉटर करंट किती मानलेलं आहे, एक्स त्या ठिकाणी मानलेलं आहे आणि म्हणून फायनल आन्सर आपल्याला त्या ठिकाणी लिहिता येईल. पहा therefore the speed of water current is equal to x is equal to किती आलेलं आहे 6 किलोमीटर पर आवर. आणि म्हणून त्या ठिकाणी असणारा जो काही पाण्याचा असणारा जो काही वेग जो आहे तर तो पाण्याचा वेग किती येत असतो 6 किलोमीटर पर तास त्या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल जे आहे तर ते एक्झाम्पल आपल्याला त्या ठिकाणी सोडवता येईल. धन्यवाद.